नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आहोत। या ठिकाणी IPL बायोलॉजिकल्स लिमिटेड कंपनीतर्फे आपण मक्याचा प्लॉट त्याचबरोबर इतर प्लॉट हे आपण तयार केलेले आहेत। त्यामध्ये आपण आपल्या IPL कंपनीचा ग्रिफिन हे उत्पादनाचा वापर केलेला आहे, ज्यामध्ये जमिनीमध्ये जे स्थिरीकरण करून राहिलेले जे नत्र, स्फुरद, पाला, झिंक, फेरस, कॅल्शियम, सल्फर, सिलिका हे वेगवेगळे जे अन्नघटक स्थिर होऊन राहिलेले असतात यांचं विद्राव्य करून पिकांना उपलब्ध स्वरूपात रूपांतर करून देण्याचं काम ह्या ग्रिफिन उत्पादनातील विविध प्रकारचे जीवाणू जे आहेत ते जीवाणू काम करतात। याचं प्रमाण एकरी 4 किलो आहे आणि आपण बेसल डोसमध्ये पण टाकू शकतो आणि त्यानंतर 30 ते 40 दिवसानंतर पण आपण एक डोस टाकतो, त्यामध्ये पण आपण देऊ शकतो। हे जर वापरलं तर आपल्या उत्पादनामध्ये सर्वसाधारण मक्याच्या उत्पादनामध्ये 1 ते 2 क्विंटल प्रमाणे आणि ऊस पिकामध्ये वापरलं तर सर्वसाधारणपणे 4 ते 5 टनापर्यंत उत्पादनामध्ये वाढ होते। आणि आपल्याला हे जे उत्पादन आहे हे महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपण आवर्जून हे उत्पादन वापरावं। आणि आपल्याला या ठिकाणी जर या उत्पादनाचा फरक जर बघायचा जर असेल तर ह्या मक्याच्या जो बेड आहे मक्याचा तर त्याच्यामध्ये वापरलेला नाही आणि या बेडवरती हे उत्पादनाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी आपण एकदम विजिबल असा डोळस रिझल्ट आपण बघू शकता। धन्यवाद।